केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा आता दिल्लीमध्ये पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे। लासलगाव रेल्वे स्थानक येथून एका रॅकद्वारे हा 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीमध्ये पाठवला जाणार आहे। दरम्यान बफर स्टॉकमधला हा कांदा दिल्लीत गेल्यावर त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावावर होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3500 ते 4000 रुपये भाव मिळत असताना शेतकरी समाधानी होत असताना केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा आम्ही दिल्लीत जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। जो बपर केलेला स्टॉक आहे आम्ही त्यावेळेपासून मागणी करतो की हा स्टॉक देशांतर्गत न विकता देशाच्या बाहेर जाऊन कुठेतरी तुम्ही एक्सपोर्ट करा, बाहेर विका किंवा तो समुद्रात फेका, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। परंतु हा कांदा आमच्या कांद्याच्या स्पर्धेमध्ये दिल्ली सारख्या मार्केट असेल, गुवाहाटी सारख्या मार्केटमध्ये, या मार्केटमध्ये पाठवू नका। जर तुम्ही हा पाठवण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करू। त्यामध्ये रेल रोको, रास्ता रोको सारख्या आंदोलनांचा समावेश असेल। कुठलीही सूचना देता असे आंदोलन कांदा उत्पादक शेतकरी करतील। शेतकऱ्यांना कायमच तुम्ही दुःख देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे। आमचा माल, शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी दिल्ली आणि चेन्नई अशा शहरांमध्ये गेला पाहिजे। तो व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून गेला पाहिजे। या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफचा खरेदी केलेला माल शेतकऱ्यांनी कंबरड मोडण्यासाठी तयार केलेल्या कंपन्यांचा माल त्या ठिकाणी जाऊ नये ही आमची भूमिका राहील आणि याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र शासनाची राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।